आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये सध्या शिकत आहोत F इज इक्वल टू ma याच्याशी रिलेटेड कॉन्सेप्ट. काल आपण इक्विलिब्रियम पूर्ण केलं, आठवते? इक्विलिब्रियम मध्ये कोणकोणत्या केसेस लागतात, नेट फोर्सेस आपण झिरो करतो प्रत्येक डायरेक्शन मध्ये. आज आपल्याला ह्याच फोर्सेसला शिकायचं आहे, फोर्सेस टू ऍक्सिलरेटिंग बॉडीज. आता आपण पाहत होतो कालच्या याच्यामध्ये जो एखादा ब्लॉक असायचा तो ब्लॉक कुठे मूव्ह करत नव्हता. आठवा, आपण त्या ब्लॉकवर एखादा फोर्स इकडून लावला तर आपण त्याचा एक्स मधला फोर्स बॅलन्स करत होतो, वाय मधला एखादा फोर्स इकडे बॅलन्स करत होतो, आणि आपण एक्स वाय ऍक्सिसचे फोर्सेस बॅलन्स करून सगळे नेट फोर्स आपण झिरो दाखवत होतो. याचा अर्थ ही बॉडी जी आहे ही कुठेही मूव्ह करत नाही, ती डिस्प्लेस होत नाही. म्हणजे हा ब्लॉक इथं होता, थोड्या वेळाने तो इथे आला, असं आपण काही पाहिलेलं नाही. हे आतापर्यंत आपलं डिस्कशन होतं. आता लक्ष द्या, जेवढ्या केसेस दाखवत आहे त्याच आपल्या एक्झाम मध्ये येतात. आता जो कॉन्सेप्ट आहे तो आहे फॉर ऍक्सेलरेटिंग बॉडी. म्हणजे आता नेट फोर्स इज नॉट झिरो, ऍक्सिलरेट करते बॉडी, पुढे पुढे जाते. म्हणजे आता हा रिमोट समजा इथे, आता तो इक्विलिब्रियम मध्ये आहे, त्याच्यावर सगळे फोर्सेस झिरो आहेत. पण आपण त्याला जर एक फोर्स इकडे दिला बघा या डायरेक्शन मध्ये, तर आता त्याचं मोशन वाय ऍक्सिस मध्ये नाहीये, तो वर खाली करत नाहीये, तो आता पुढे मागे करतोय, म्हणजे पुढे जातोय, म्हणजे तो एक्स ऍक्सिस मध्ये त्याचं मोशन आहे. तर आपण म्हणतो ह्याला आता एक ऍक्सेलरेशन आहे. त्याचा नेट फोर्स थोडी झिरो होणार आहे, फोर्सचा एक कॉम्पोनंट इकडे आहेच. त्याच्यामुळे आपण म्हणतो ऍक्सिलरेटिंग बॉडीज मध्ये लक्षात ठेवायचं, दॅट इज net force on a accelerating body is not zero. हा मेन मुद्दा आहे. आपण इक्विलिब्रियम मध्ये सगळं झिरो मानून करत होतो, आता इथे आपण नॉट झिरो म्हणून करणार. आता लक्षात घ्या, यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि त्या एक्झाम्पल मधून तीन चार गोष्टी काढून. तर इथे एक लक्षात ठेवायचंय, इट मीन्स जो नेट फोर्स आहे एफ नेट इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. आणि अशावर या बॉडीचं ऍक्सेलरेशन येणार. तर बॉडी ऍक्सेलरेटिंग आहे, याचा अर्थ आपल्याला त्याचं ऍक्सेलरेशन काढायलाच लावणार. म्हणजे किती रेटने ती पुढे जात आहे, ऑब्जेक्ट किती रेटने पुढे जात आहे, आपली पोझिशन चेंज करत आहे, ते त्याचं नेट ऍक्सेलरेशन आहे. तर हे नेट ऍक्सेलरेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. आता यासाठी आपण काही बेसिक रूल्स यूज करतो. रूल्स म्हणल्यापेक्षा आपण जे एफबीडी वगैरे काढत होतो तेच इथे यूज करायचे. लेट से आपण काय केला, एक सरफेस घेतला, असं समजा की अजूनही हा सरफेस स्मूथ आहे, स्टील देर इज नो रोल ऑफ फ्रिक्शन, तर फ्रिक्शन आपण मानत नाहीये सध्या. आता असं समजा की याच्यावर आपण असे वेगवेगळे तीन ब्लॉक्स ठेवले, त्यांचे मासेस डिफरंट असू शकतात. हे तीन ब्लॉक्स ठेवले, या तीन ब्लॉक्सवर आपण असं म्हणू की यांचं जे मास आहे M1 M2 M3, आणि असं कुठे म्हटले नाही की ऑल मासेस आर सेम. गोष्टी आता मी पूर्ण हा जो टॉपिक आहे हा एक्झाम्पल्सने सांगणार आहे, आणि आपण याच्यात जनरल फॉर्म्युले डिराईव्ह करतो. म्हणजे इथे मी कोणते नंबर्स यूज करणार नाही. ऍक्च्युली जेव्हा नंबर्स येतील तेव्हा ते जास्त सोपं जाईल, पण ह्याचा अल्जेब्रा तुम्ही समजून घ्यायला म्हणायचंय काय. आता तीन इथे ऑब्जेक्ट्स आहेत, मासेस आहेत, आणि यांचा मास M1 M2 M3 आहे. आणि आपण काय केलं, यांना या पद्धतीने स्ट्रिंगने जोडलं. ही ब्ल्यू कलरची आहे ती स्ट्रिंग आहे, आणि हा जो मास M3 आहे
याच्यावर आपण या डायरेक्शन मध्ये फोर्स लावला. आता बघा, या डायरेक्शन मध्ये एक फोर्स लावला. दिस इज एक्सटर्नल फोर्स. म्हणजे आपण त्याला असं ओढलं. आता ओढल्यामुळे काय होईल? या डायरेक्शन मध्ये ओढल्यामुळे या पॉइंटला इकडच्या डायरेक्शन मध्ये एक ऍक्सेलरेशन येईल. तर ही बॉडी या डायरेक्शन मध्ये ऍक्सेलरेट होईल. आता एक गोष्ट लक्षात घ्या. मास 3 ला मास 2 या स्ट्रिंगने अटॅच केलेला आहे. तर या फोर्समुळे जर हा पुढे ऍक्सिलरेट होत असेल तर ह्यालाही व्हावं लागेल. मजबुरी आहे. ह्याला जोडलेलं आहे याच्यासोबत. आणि आपण मानलेलं आहे की हा जो सरफेस आहे तो स्मूथ आहे. म्हणजे इथे आपण जे फ्रिक्शन आहे ते 0 मानतोय. हा, इथं खूप फ्रिक्शन असतं तर मे बी ह्याला ओढल्यामुळे हा पुढे गेलाय असता किंवा गेलाही नसता. रफ सरफेस आहे. एखादा ऑब्जेक्ट आपण फोर्स लावून ओढतोय पण त्याला जोडलेला ऑब्जेक्ट खूप फ्रिक्शन असेल तर तिथे थांबेल सुद्धा. पण इथं तसं नाहीये. नाव इट हॅज टू मूव्ह अलॉंग विथ मास 3. याचा अर्थ असा आहे की याला पण पुढे त्याच ऍक्सेलरेशननं जावं लागेल. सेम थिंग्स हॅपन विथ मास 1 ऑल्सो. आता पूर्ण याचं मेकॅनिक्स नीट समजून घ्या. तर इथे आपण एवढं पाहू शकतोय की जी स्ट्रिंग आहे ही आणि ही वेगवेगळी आहे. बघा, स्ट्रिंग वेगवेगळी आहे कारण आपण ह्याला असं कुठे कॉमन ने जोडलेलं नाही. स्ट्रिंग ही बदलली, ही बदलली. याचं मिनिंग काय आहे बेटा? या स्ट्रिंग मधलं टेन्शन आता चेंज आहे. आणि टेन्शन इज ऑलवेज अवे फ्रॉम द पॉइंट. ठीक आहे. तर इकडे तर फोर्स आहे. आता इकडचा फोर्स टेन्शन फोर्स नाहीच आहे. तो एक्सटर्नल फोर्स आहे. पण इथे आपण कोणता फोर्स नाही लावला. याचा अर्थ या पॉइंटवर या डायरेक्शन मध्ये टेन्शन टी आहे. आता या पॉइंट पासून हा अवे बघा दूर जात आहे. सिमिलरली सेम स्ट्रिंग असल्यामुळं या पॉइंटला जे टेन्शन आहे तेच टेन्शन या पॉइंटला राहील पण ते या डायरेक्शन मध्ये राहील. तर याचं टेन्शन इथं टी आहे. हिअर स्ट्रिंग चेंज. बघा, ही स्ट्रिंग आणि ही स्ट्रिंग वेगवेगळी आहे. तर इथे जे टेन्शन आहे ते ऑब्व्हियसली टी डॅश असेल. वेगळं टेन्शन आहे कारण आपण स्ट्रिंग चेंज केली. असं आपण कुठेही म्हटलेलं नाही की सेम स्ट्रिंग आहे. पुली सिस्टीम मध्ये आपण सेम स्ट्रिंग अशी घेऊन इकडून लावतो. इथे तसं नाहीये. हा ब्लॉक काही हे नाही. ह्याला वेगळी दोरी लावली, ह्याला वेगळी लावली. त्याचा अर्थ असा आहे. पण आपण एक काम करतोय मेन. आज मी जेवढ्या केसेस सांगालो लक्ष देऊन समजून घ्या. इथे दोन गोष्टी असतात. बघा, अशा क्वेश्चन मध्ये नेहमी लक्षात ठेवायचं की फ्रिक्शन इज 0 दिलेला असेल आणि जी स्ट्रिंग असते आपण मागे सुद्धा पाहिलं होतं. काही दिलं नाही तर आपण मानतो स्ट्रिंग ही मासलेस आहे आणि एक कंडिशन शिकली होती इनएक्सटेन्सिबल आहे. हा शब्द आपण मागे घेतला होता. आता स्लोली मी स्पीड वाढवणार आहे सिलेबसची. त्याच्यामुळे आता फास्ट होतील चॅप्टर्स आपले. तर बघा, हा ऑब्जेक्ट इकडे जातोय तर सेम टेन्शन इथे येईल कारण दोरी सेम आहे. तर ह्या टेन्शनचं डायरेक्शन टी डॅश इकडे असेल. आता आपण ह्याला पूर्णपणे समजून घेतलेला आहे. आता आपला मेन क्वेश्चन काय सांगतो बघा. तर या पूर्ण सिच्युएशनला समजून घ्यायला क्वेश्चन 1. ड्रॉ FBD ऑफ each ब्लॉक. प्रत्येक ब्लॉकची एक FBD काढा. बघा, अप्लाय हा फ्लो आहे. न्यूटन्स लॉज ऑन ईच ब्लॉक. प्रत्येक ब्लॉकवर NLM लावा. नंबर 3. मग काय करा? त्यांचं ऍक्सेलरेशन काढा. याच्यातून तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील. 4. आणि एक प्रश्न विचारतात नेहमी, फाइंड टेन्शन्स इन द स्ट्रिंग्स. या 4 गोष्टी आपल्याला काढायच्या. समजलं? सेपरेटली. तर याच्यातून आपण खूप साऱ्या गोष्टी शिकू. म्हणजे आपण FBD काढायला शिकू, NLM लावायला शिकू,
त्यावरून ऍक्सेलरेशन काढू आणि टेन्शनही काढू. मी तुम्हाला मागे एक स्टँडर्ड फॉर्मॅट लिहून दिला होता. एफबीडी काढा, इक्वेशन्स बनवा, त्या इक्वेशन्सला व्हेरिएबल्स किती आहेत पहा, जेवढे व्हेरिएबल्स आहेत तेवढे इक्वेशन्स बनवा आणि ते इक्वेशन सॉल्व्ह करा. दॅट्स इट. ज्या ज्या वेळेस ऍक्सेलरेटिंग बॉडी आहे तेव्हा तुम्हाला कंपल्सरीली ऍक्सेलरेशन काढायला सांगणार. कारण इक्विलिब्रियम मध्ये आपण पाहिलं काल ऍक्सेलरेशन नसतं. इथे ऍक्सेलरेशन आहे, ते फाइंड आउट करा. आणि ऍक्सेलरेटेड बॉडी काय करते, एक टेन्शनही क्रिएट करते, ते टेन्शनही काढा. जर दोन ब्लॉक एकमेकांना कॉन्टॅक्ट मध्ये असतील तर तिथे आपण टेन्शन नाही देत, तिथे असतं नॉर्मल. तर इथे ऍट अ टाइम दोन गोष्टी असणार. इफ इट इज अ if these blocks are connected by strings or springs, then we need to find tensions. But if the blocks are in contact, then we find normal forces. हे लक्षात ठेवा. आपला आता वन बाय वन आपण एक एक गोष्ट पाहू. फर्स्ट पार्ट, एफबीडी ऑफ इच ब्लॉक. चला, आता याचा एफबीडी ऍक्च्युली मी इथं काढलेलाच आहे बघा. ठीक आहे. तर तुम्ही एक काम करा, आपलं तेवढं काम तर वाचलंय. यू कॅन सी हिअर. आपण असं समजू या ब्लॉकचा एफबीडी इथं आहे बघा, एवढ्याचा एफबीडी. तर तुम्ही चेक करा. M3, आपण M3 ला एक पॉइंट मास मानूया. ऍक्सेलरेशन आहे एक्स ऍक्सिस मध्ये, तर वाय ऍक्सिस मध्ये नेट फोर्स 0. ठीक आहे. कारण त्याचं मोशन असं नाहीये, असं आहे. त्याच्यामुळे वाय मध्ये फोर्स नाही. तर मी सध्या वायचा नाही काढला तरी चालेल. काढतोच म्हणाल तर खाली लागेल वेट, ते असेल M3G. मास M3 आहे ना, आणि त्याला वर बॅलन्स करेल नॉर्मल. ठीक आहे. आता याचा नॉर्मल लेट से N1 आहे. का बरं? मासेस सेम आहेत असं कुठेही म्हटलेलं नाही. इफ मासेस आर डिफरंट, ओनली G इज कॉन्स्टंट. So M3 into G has a value different than M2G or M1G. As masses change, this weight may be changed. And म्हणून इथं वेट जर चेंज झाला तर वरची नॉर्मली त्याच्या अकॉर्डिंग चेंज होणार. तर ह्याला N1 मानू. सिमिलरली या डायरेक्शन मध्ये काय आहे, एक्सटर्नल फोर्स. फक्त M3 ला बघा, या डायरेक्शन मध्ये आहे टेन्शन आणि याचं ऍक्सेलरेशन या डायरेक्शन मध्ये आहे. याचा अर्थ नेट फोर्स इकडे, बॉडी पुढे जाते. हे M3 झालं. नाव लुक ॲट M2, M2 देन M1. तिघांचे काढून घ्या. अगेन इथे कोण असेल, M2G, आणि ते असेल, एक काम करा, याला N3 म्हणा, है की नाही, याला N2 म्हणा. अगेन आता या डायरेक्शन मध्ये आणि या डायरेक्शन मध्ये कोण आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला पाहायचं आहे. M2 मध्ये आता F नाहीये, या डायरेक्शन मध्ये इकडे T आहे, तो इथला टेन्शन आहे हे, आणि इकडचं टेन्शन आहे T डॅश. बोथ टेन्शन्स आर नॉट सेम. ठीक आहे. हे टेन्शन्स वेगवेगळे आहेत. स्प्रिंग चेंज, हा, नाही तर यांचा डिफरन्स 0 होऊन जाईल आणि बॉडी जागेवरच राहील. आपण तर पाहिलं ह्याला पण ऍक्सेलरेशन इकडे. आता थर्ड मध्ये या. थर्ड मध्ये तुम्ही बघा M1, मास M1 ला खाली असेल M1G, वर असेल N1. ठीक आहे. आता बघा महत्वाची गोष्ट, याला इकडे आणि इकडे कोणते फोर्सेस आहेत, नेहमी एक्स आणि वाय ऍक्सिस मध्येच रिझॉल्व्ह करायचं. कालपासून ते शिकतोय आपण. चला, M1 ला या डायरेक्शन मध्ये बघा कोण आहे, T डॅश आहे. या डायरेक्शन मध्ये याला फोर्सच नाहीये, कोणताच नाहीये बघा. सो वी डू नॉट ड्रॉ एनी फोर्स हिअर. M1 साठी चालू आहे. याला इकडे T डॅश आहे, इकडे नाही. तर याचा नेट फोर्स एकच आहे इकडे, इकडे फोर्सच नाही. तर याला इकडे कोणी ओढणारा असतं तर या फोर्सवर काही ना काही इफेक्ट झाला असता, ठीक आहे नाही. इकडून एक ऑब्जेक्ट ओढणारी ओढतोय, इकडून ओढायला सुरू केलं तर पुन्हा नेट फोर्स चेंज होईल, पण इथे कोणताही फोर्स नाही. झालं.
First bit is completed. Second, apply Newton's law on each block. चला, M3 मास साठी घ्या. न्यूटन्स लॉ काय सांगतो? चला आपण तिन्ही घेऊ एकाच वेळेस. या इक्वेशन मध्ये या. चला, नेट फोर्स कुठे आहे? इकडे. आपण फॉर्म्युला वापरणार एफ नेट इज इक्वल टू एम ए. हाच आपला बेसिक फॉर्म्युला आहे. अप्लाय न्यूटन्स लॉ. सेकंड लॉ M3 चा सांगा. एफ मोठा आहे टी पेक्षा, म्हणून तो ऑब्जेक्ट इकडे जात आहे. तर आपण लिहिणार एफ मायनस टी इज, बघा हा आला एफ नेट. मास कोण आहे? M3 आणि ऍक्सेलरेशन आहे ए. दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन फॉर मास 3. सेकंड इक्वेशन मास 2 वरून येणार. सांगा, ऍक्सेलरेशन इकडे तर कोणता फोर्स मोठा आहे? टी. तर टी मायनस टी डॅश हा झाला नेट फोर्स. मास, अरे एक मिनिट हा, इथे 3 लिहायचं होतं. हा मास 2. ऍक्सेलरेशन कॉमन आहे सगळ्यांचं. हे सेकंड. इकडे या. इकडे फक्त कोण आहे? टी डॅश आहे. बघा इकडे फोर्सच नाही. तर इकडे येणार टी डॅश. तो कोण असेल? M1A. चला सेकंड बीट. आता हो करा. समजले 3 इक्वेशन्स? आता आपला फर्स्ट आणि सेकंड बीट झाला. मी या एका एक्झाम्पल मधून एक पूर्ण थेरी शिकवायलो तुम्हाला. हे 4 क्वेश्चन केल्याच्या बरोबरीचं आहे. आता काय म्हणते? त्यांचं ऍक्सेलरेशन फाइंड आउट करा. ऍक्सेलरेशन काढण्यासाठी मला 3 इक्वेशन सॉल्व्ह करावं लागतील. तुम्ही नीट बघा. आपण तिन्ही इक्वेशनला ऍड करूया. ऍड करू. सर ऍड केल्याचे काय फायदे? टी टी कॅन्सल. बघा हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. वेन वी ऍड ऑल काय होतं? हे दोन कॅन्सल होतात. बघा निगेटिव्ह टी डॅश, पॉझिटिव्ह टी डॅश, हे दोन कॅन्सल होत. ऐसा क्यों हुआ? व्हेरी नाईस. स्ट्रिंग हे जे मधले फोर्सेस आहेत, नॉर्मल, टेन्शन्स, हे इंटरनल फोर्सेस आहेत. आपण ह्याचा फॉर्म्युला आधी तयार करू आणि ह्याच्यामध्ये एक ट्रिक पण लक्षात ठेवू. हे तर कॉन्सेप्ट आहे. ऍक्च्युअल आपण NLM लावतोय पूर्ण. ऑल द टाइम वी डू नॉट नीड टू कॅरी आउट these ऑल ऑपरेशन्स. तिथं तुम्हाला एक ऑब्झर्वेशनही करायचंय. तर बघा इथे फायनली काय उरलं? हे सगळं कॅन्सल झालं. आपल्याला काढायचा आहे एक्सटर्नल फोर्स, नेट फोर्स राहिला. याच्यात बघा ए कॉमन आहे. ऍड मध्ये काय होईल? M1 प्लस M2 प्लस M3. ए कॉमन काढला ना? तर सांगा ऍक्सेलरेशन काय असते? फोर्स अपॉन मास. आणि मास असा आहे. सो दॅट यू कॅन सी दिस इज आर थर्ड बीट. फाइंड द ऍक्सेलरेशन. शांतपणे समजून घ्या. मी एकदम हळूहळू बोलत आहे. लास्ट पॉइंट. हे आपलं थर्डचं आन्सर आलं. आता काय काढा म्हणतो मामा? टेन्शन काढा. आम्हाला 2 टेन्शन काढायचे. एक टी आणि एक टी डॅश. समजतंय? मग काय करावं सर? एक्स्ट्रा डोकं लावू नका. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आली आहे. हा ए जर मी इक्वेशन 1 मध्ये ठेवला तर मला टी मिळतो. आपल्याला काढायचे काय? आपण लिनियर इक्वेशनच शिकतो एक प्रकार. बघा कुठे डिग्री आहे का कोणती? 2, 3, 4 नाहीये. सिंगल व्हॅल्यूज येणार आहे. लिनियर इक्वेशन्स आहेत. ए ची व्हॅल्यू आली आहे. ते काम करा. पुट ए इन इक्वेशन 1. तो टी डॅश आहे. येऊन जाईल ना. आपल्याला टी काढायचा ना बेटा. चला तुझं आपण ऐकू. आपण एक थोडस कॅल्क्युलेशन सोपं करू. आपण या एफ कडे येऊच नाही. कसंही करा, कोणत्या इक्वेशन मध्ये करा, सायमल्टेनियस आहेत. आपण हे आन्सर बनवताना तिघांचा विचार केलाय. तर तुम्ही कुठेही ठेवा ना. आपल्याला वर्ड होता ना 10th स्टँडर्डला, सायमल्टेनियस इक्वेशन्स, एक सामायिक समीकरणे. सगळ्यांना एकसारखं सोडवायचंय. चला काही अडचण नाही. फ्रॉम 3 पुट ए व्हॅल्यू.
तर 3 मध्ये ए ठेवला तर मला टी डॅश मिळतो M1 इंटू ए. ए कोण आहे बघा? एफ अपॉन M1 प्लस M2 प्लस M3. उत्साहामध्ये हे कॅन्सल करू नका. तो प्लस मध्ये आहे, मल्टिप्लाय असता तर कॅन्सल होईल. पहा बरं, इथून मला टी डॅश म्हणजे ह्या स्ट्रिंग मधलं टेन्शन मिळालं. दॅट इज नथिंग बट एफ M1 अपॉन M1 प्लस M2 प्लस M3. आलं टेन्शन? आता एक काम करा, फ्रॉम टू वरून टी डॅश माहीत झालं की नाही, त्याच्यावरून टी मिळतं. तर बघा, टी मायनस टी डॅश इज M2 इंटू ए. मला काढायचे काय? टी. तर या टी डॅशला इकडे पाठवा. सो टी इज इक्वल टू टी प्लस M2 ए. टी डॅश प्लस M2 ए. टी डॅश कोण आहे? इथं आहे ना, ऑलरेडी काढलेला आहे. दॅट इज नथिंग बट M1F अपॉन M1 प्लस M2 प्लस M3. हा कोणाला इक्वल आहे? M2 ए ला इक्वल आहे. आणि बघा, ए परत एवढा मोठा आहेच आपल्याकडे. मी तुम्हाला म्हणलं, मी अल्जेब्रिक फॉर्म सांगत आहे. तर तुम्ही याला कोणता फॉर्म्युला म्हणून पाठ करू नका. कळलं का? दिस इज नॉट फॉर्म्युला. इन ऍक्च्युअल क्वेश्चन्स यू विल हॅव न्यूमेरिकल व्हॅल्यूज हिअर. तुम्हाला फक्त इथं व्हॅल्यूज ठेवायच्यात. तर आता एक सोपा फ्रॅक्शन येणार, एक नंबर येणार, रॅशनल नंबर येणार. त्याच्यामुळे समजून घ्या, जेव्हा आपण या इक्वेशनला सिम्प्लिफाय करू तेव्हा आपला टी येईल. आता काय मी गोंधळात त्याचा प्रॉब्लेम बनवणार नाही, त्याला सिम्प्लिफाय करता येतं. इथपर्यंत क्लिअर झालं? या एका क्वेश्चन मधून खूप साऱ्या गोष्टी शिकता येतात. आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये फॉर फाइंडिंग acceleration we use alternate form. काय असतो बघा? कन्सिडर all 3 blocks and strings as a system. आठवते मागं बोललो? तर याच्यात सगळ्यात मेन पॉइंट काय आला? आपल्या सगळ्या ब्लॉकला आणि स्ट्रिंगला काय करा? एक सिस्टीम माना. एक सिस्टीम म्हणजे काय? हे 3 ब्लॉक एक सिस्टीम आहे. म्हणजे मी त्या M1 M2 M3 ला एक M समजतो, मोठा M. तिन्ही मासेस ऍड केले तर आता तुम्ही प्रत्येक जण आयसोलेट आहात, पण तुमच्या सगळ्यांचा मास केजी मध्ये जर मोजलं, ठीक नाही, केजी मध्ये तुमचं मास मोजलं आणि मग तुम्हाला काय केलं, म्हणजे तुमच्यावरचा फोर्स नाही. आपण जे दवाखान्यात किंवा कुठे गेल्यावर वजन मोजायच्या मशीनवर उभे राहतो, तेव्हा वजन मिळतं का आपलं? रॉंग. वजन नाही मिळत. ते आपलं वेट नसतं, ते आपलं मास असतं. ते मास असतं. मशीन जो आकडा दाखवते 56, 57, 45, 48 जे काय दाखवते आपलं, ते आपलं मास असतं. दॅट इज इन किलोग्रॅम. आपण म्हणतो माझं वजन 57 किलो आहे. ते वजन नसतं बेटा. फिजिक्समध्ये वेट इज मास इंटू ऍक्सिलरेशन. तर तुम्हाला वजन करायचं असेल तर तुम्हाला त्या मशीनवर जो नंबर दाखवलेला आहे त्याला 9.8 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर ते न्यूटन मध्ये येईल. दॅट विल बी द फोर्स. आपल्यावर किती ग्रॅव्हिटी काम करत आहे, दॅट इज आर वेट. आपण जे मार्केटमध्ये मोजतो, आपण बोलताना त्याला वेट म्हणतो डेली लाईफ मध्ये. बट इन सायंटिफिक नोटेशन वी मेजर ओनली मास, नॉट द वेट. वेट घेऊन काय करायचं डॉक्टरला? वेट वेट नसते डॉक्टरसाठी इम्पॉर्टंट, ते म्हणण्यासाठी वेट शब्द आहे. आपल्या या बॉडीमध्ये आपली पूर्ण बॉडी किती मॅटरने बनलेली आहे तेच डॉक्टरला मॅटर करते. कळलं का? म्हणून ते वेट नसतं. आता माझा प्रश्न आहे, तुमच्या सगळ्यांचे मासेस एकत्र केले एक मोठा मास मिळेल ना? तर तुम्ही सगळे काय झालात? एक सिस्टीम झालात.
तुम्हाला आयसोलेटेडली पाहत नाही. बघा, मी प्रत्येकाचा एफबीडी काढत बसलो इथं. 3 एफबीडी काढल्या, 3 इक्वेशन बनवली आणि मग लक्षात आलं फुकट मेहनत झाली. त्या 3 इक्वेशन मध्ये सगळे टी कॅन्सल झाले. त्याचा ऍक्च्युअली काय रोलच नव्हता. मग बघा, मी जर यांना एक पूर्ण सिस्टीम मानलं यांना, तर या टीचा काय रोल राहिला मध्ये? मी डायरेक्ट कोणावर विचार करेल? या फोर्सवर. तर बघा, मी जर यांना सिस्टीम मानलं, तर माझं इफेक्टिव्ह मास काय होईल? हा मेन असतो कॉन्सेप्ट. टेल मी व्हॉट इज द इफेक्टिव्ह मास? इट इज द सम ऑफ द ऑल मासेस. झालं. मग याच्यावर फोर्स किती काम करतोय? एफ. याचा ऍक्सेलरेशन किती आहे? ए. मग ऍक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला आहे? एफ बाय m1 plus m2 plus m3. You see, we get the direct form. तीन इक्वेशन फॉर्म करायची काय गरज आहे? But this technique works only if we want to find acceleration. इथून कुठे तुम्हाला टेन्शन काढायचं काही आहे का कॉन्सेप्ट? नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. हे इक्वेशन्स इक्वली इम्पॉर्टंट आहेत जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये हा पार्ट असेल तर. फक्त ऍक्सेलरेशन विचारलं तर याची गरज नाही. यू कॅन डिरेक्टली कॅल्क्युलेट धिस बिकॉज या केसमध्ये आपण म्हणतो हिअर हिअर ऑल टेन्शन्स इन द ब्लॉक स्ट्रिंग सिस्टीम वर्क ॲज इंटरनल फोर्सेस. हे सगळे टेन्शन काय असतात? इंटरनल फोर्सेस म्हणून काम करतात. हेन्स दे गेट कॅन्सल्ड. इंटरनल फोर्सचा त्याच्यात काही रोल नसतो. आठवा, न्यूटनचा सेकंड लॉ आपल्याला काय सांगायचं? सेकंड फर्स्ट लॉ. इफ an external force is applied on a body, तर न्यूटन एक्सटर्नल फोर्सवर बोलतो. इंटरनल फोर्स त्याला मॅटरच करत नाही. म्हणून बघा ते कॅन्सल झाले ना. मॅथमॅटिकली कॅन्सल झाले. कधी एक गोष्ट लक्षात ठेवा. क्वेश्चन सॉल्व्ह करताना किंवा एखादा रूल लॉ बनवताना सायंटिस्ट अगोदर त्याचं मॅथमॅटिक्स तयार करतो. मग लॉ बनतो. त्यांना आधी म्हणला ना एक्सटर्नल फोर्स आहे. त्यानं आधी या टेन्शनची स्टडी केली. सगळे टेन्शन कॅन्सल होताना दिसल्यावर लक्षात आलं की इंटरनल फोर्सेसचा रोल नाही, रोल आहे एक्सटर्नल फोर्सेसचा. समजलं? या एका क्वेश्चन मधून तुम्ही बऱ्याच गोष्टी आता शिकलात. 4 गोष्टी शिकलोत आपण. तुम्ही एक प्रश्न नाही 4 प्रश्न शिकलात. एफबीडी काढणे, एनएलएम लावणे, ऍक्सेलरेशन काढणे, टेन्शन काढणे. तर 4 प्रश्न शिकलेत आपण. मी तुम्हाला एक एक सिस्टीम सॉल्व्ह करून देतोय. लक्ष देऊन समजून घ्या. चलो, आता आपण या क्वेश्चनचाच एक भाऊ पाहूया. ऍक्सेलरेटिंग बॉडी सुरू आहे आपलं. यामध्ये नेट फोर्स 0 नसतो. हे आता डिक्लेअर झालेलं आहे. नाव लेट अस टेक हिअर अ सरफेस. या सरफेसवर हा एक मास आहे. एक सेकंड मास आहे. 1 मिनिट. हा सेकंड मास आहे. and let's say this is third mass. Now you can see there is no string or spring attached. आता हे सगळे काय झाले? आता याच्यात कोणता फोर्स लागेल? तर या सगळ्यामध्ये आता नॉर्मल रिॲक्शन्स लागतील. नॉर्मल फोर्स इज अ कॉन्टॅक्ट फोर्स. नॉर्मल नेहमी असा नसतो. एक गोष्ट सांगितली होती.
नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द कॉन्टॅक्टिंग सरफेस. मी तुम्हाला मागे हे पण सांगितलं होतं. याच्यावर हा जर असा नॉर्मल आहे, तर हा असा सोबत फिरेल. हा ऑलवेज नॉर्मल राहील. हा असा होईल आणि हा ऍक्टिव्ह ऑप्टिव्ह अँगल बनवेल असं नाहीये. हे जर अटॅच ह्यांना बांधून टाकलं एकत्र, तर याला जसं फिरवेल मी तसं हा पण फिरेल. म्हणजे हे ऑलवेज काय राहील? नॉर्मलच राहील. खूप जणांच्या डोक्यात एक मिसकन्सेप्शन असतं. नॉर्मल नेहमी वर लागणारा फोर्स का? आलतं की नाही डोक्यात? याला टीचर म्हणतात. चेहऱ्यावरून कळतं कोणाच्या डोक्यात काय चालू आहे. नॉर्मल हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे. तो इकडे लागतो, इकडे लागतो. तुम्हाला आठवत असेल काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला ही एक फिगर शिकवली होती खाली बसून. आठवते का? आणि आपण एक नॉर्मल असा काढला होता. हे त्याच्यासाठी आहे. का नॉर्मल असाच काढायलो नेहमी? हां, ते डोक्यातून काढून टाका. नॉर्मल गोष्ट ही खूप नॉर्मल आहे. तर तुम्ही त्याला एवढं ताण घ्यायची गरज नाही. आता बघा हां, आता असं समजा हा जो मास आहे, लेट्स से इट हॅज मास 10 केजी. हा 10 केजी आहे. इट इज ऑफ 3 केजी and it is let's say 2 केजी. 3 मासेस काढले आपण. आणि आपण काय केलं, याच्यावर या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला. या डायरेक्शनमध्ये फोर्स अप्लाय केला. लेट्स से धिस फोर्स इज ऑफ 60 न्यूटन. नाउ आय एम गिव्हिंग यू सम नंबर्स. मागच्या ह्याच्यात आपण नंबर घेतले नव्हते, कळलं? टेक्निक असते लेक्चर्सची. आता इथे आपण नंबर्स घेतले. पहा, इथं दोरी आहे का कुठं? नाही. नो स्ट्रिंग. लेट्स से दीज आर मासेस ABC. आता आपला क्वेश्चन आहे. बरं, तुम्ही एक गोष्ट इथं इमॅजिन करू शकताय, असं मला वाटते. हा फोर्स अप्लाय केल्यामुळे 10 केजी मास पुढे जाईल आणि हे दोन त्याला जोडलेले असल्यामुळे ढवळ्यासोबत पोवळ्या बांधला, हे दोन्ही त्याच्या पुढे पुढे जायला लागतील. याचा अर्थ हे सगळे पुढे जातील एकाच सेम ऍक्सेलरेशननी. तर या सगळ्यांचं कॉमन ऍक्सेलरेशन ए आहे. फिगर आली लक्षात? भरपूर कलरफुल काढली, लक्षात ठेवा. आता आपला जो क्वेश्चन आहे वापस तोच. सगळं 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 सांगा. सगळं सांगायचं पूर्ण खानदान उभी करा. हा, तेच. ड्रॉ FBD ऑफ इच ब्लॉक. पहिला पार्ट. चला वन बाय वन करू. काय काय होतील बाबा FBD? या मास ए. मास ए. तो दोन्ही करायचं. दोन्ही करायचं. नाव वी आर इन लर्निंग फेज, नॉट सॉल्विंग फेज. जेव्हा आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू ह्याचे अजून, तेव्हा तुम्ही डायरेक्ट करा ना ऍक्सेलरेशन. त्यामुळे बिलकुल डायरेक्ट करा. नॉर्मल रिॲक्शन काढा म्हणल्यावर काय करता? नॉर्मल काढताल की नाही? आता इथं दोरी नाहीये. डू नॉट राईट द फोर्सेस ॲज टी. टी लिहू नका. नॉर्मल रिॲक्शन्स आहेत इथे. आता या गोष्टींकडे तुम्ही थोडंसं केअरफुली पहा. बरं, सगळे नॉर्मल सेम आहेत का? नाही. नीट बघा काय आहे. सांगा, ब्लॉक ए चा FBD. आता मी या FBD मध्ये कुठेही वाय ऍक्सिस मधलं काढत नाही, कारण वाय मध्ये मोशनच नाहीये. तर उगा गिचमिड कार्यक्रम नको. सांगा, याच्यावर या डायरेक्शन मध्ये कोण आहे? 60 न्यूटन दिसते का? हा फोर्स आहे. सर, या ब्लॉकच्या कॉन्टॅक्ट मध्ये ब्लॉक बी आहे. बघा बरं, ए ब्लॉक काय करतोय? बी ला पुढे ढकलतोय. बी ला बाय ऍक्शन रिॲक्शन पेअर बी पण याला इकडे ढकले. जर ए हा बी वर असा नॉर्मल लावतोय, तर ए वर बी इकडे नॉर्मल लावेल. न्यूटन्स थर्ड लॉ. त्याचा अर्थ असा आहे की याच्यावर या डायरेक्शन मध्ये काय लागेल? नॉर्मल ऑन ए बाय बी. ये सब पढ़ाया है इससे पहिले. आता ह्याच्यापेक्षा चांगलं मी तर शिकू शकत नाही.
लक्ष द्या. तर हा जो आमचा ब्लॉक ए आहे, त्याच्यावर एक फोर्स इकडे आहे, एक इकडे आहे. नेट फोर्स नंतर काढू. चला या ब्लॉक बी आणि ब्लॉक सी. आता बी ला आयसोलेट करा तुमच्या मनातल्या मनात. मनातल्या मनात करा. बघा, बी ला एक जण इकडून फोर्स लावतोय आणि एक इकडून लावतोय. बी हा दोघांच्या मध्ये सँडविच आहे. याच्यावर एफ नाहीये, लक्षात घ्या. हा एफ डायरेक्ट ह्याला आहे का? नाही. डायरेक्ट फोर्स कोण आहे? ए ने लावलेला नॉर्मल आणि सी ने लावलेला नॉर्मल. तर याच्यावर सर पहिला फोर्स आहे नॉर्मल ऑन बी ड्यू टू सी किंवा बाय सी. इकडून आहे नॉर्मल ऑन बी बाय ए. हे नोटेशन कळले की काम झालं. सी के बारे में क्या ख्याल? सी वर सर फक्त एक फोर्स आहे. सी वर इकडे फोर्स नाही. बघा, सी ला इकडे फोर्स लागतोय, कळलं? इकडे सी ला आयसोलेट केले. मी काय सांगितलं होतं आठवा. तुम्ही म्हणताल सर सी पण बी वर लावेल. रॉंग. मी एफबीडी कोणाचा काढतोय? सी चा. आणि एफबीडीचा एक रूल होता, फोर्सेस ऑन द ऑब्जेक्ट नॉट बाय द ऑब्जेक्ट. फक्त सी वर लागणारे फोर्सेस सांगा. सी वर लागणारा एकच फोर्स आहे. कोणता? इकडच्या डायरेक्शनचा नॉर्मल. नॉर्मल ऑन सी बाय बी. समजलं? झाले तिन्ही सुद्धा एफबीडी झाले. फर्स्ट रूल. सेकंड रूल. हा, अप्लाय न्यूटन लॉज ऑफ मोशन ऑन ईच ब्लॉक. या पूर्ण चॅप्टरच्या अतिशय महत्वाच्या पार्टमध्ये आहोत आपण, जिथून तुमचं कॉम्पिटिशन आहे. सांगा काय काय होईल, इक्वेशन्स काय काय बनतील. लक्षात यायले सोहम सगळं? प्रत्येकाने स्वतःच्या ब्रेनला जागा ठेवा. अप्लाय करा. बघा, ऍक्सेलरेशन कुठे आहे? इकडे. सगळ्यांचं ऍक्सेलरेशन इकडे. तर मला नेट फोर्स काढायचा आहे. बघा, इकडे ऍक्सेलरेशन आहे तर कोणता फोर्स मोठा राहील? इकडे ढकलालोत ना आपण. बघा, हा फोर्स मोठा आहे. एफ मोठा आहे ना, पुढे चाललंय म्हणजे. तर इथे येणार 60 मधून हा नॉर्मल मायनस होईल. हा आहे मास. किती आहे? 10. मास 10 इंटू ऍक्सेलरेशन. आम्ही लावतोय काय बाबा? एफ नेट इज इक्वल टू एम ए. दुसरा फॉर्म्युलाच नाही आमच्याकडं. तर बघा, एफ नेट कुठे आहे? 60. ह्याला बघा, ह्याला ऍक्सेलरेशन इकडे आहे म्हणजे हा फोर्स मोठा आहे. तर 60 मायनस एन ए बी इज इक्वल टू मास. मास किती आहे? 10. ऍक्सेलरेशन, याच्यावर ऍक्सेलरेशन कोणतं आहे माहित नाही ना सर? तर ते असेल मास इंटू ऍक्सेलरेशन. 10 a. दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. इथे गडबड करतात मुलं, लक्ष द्या. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू फटकन 10 लिहून टाकतात आणि मग त्याला इथे 100 करतात. ऍक्सेलरेशन 10 केव्हा आहे? जी असेल तर. तो जी नाहीये. जी नेहमी कुठं असतो? व्हर्टिकली डाऊनवर्ड्स. खूप आधीपासून सांगतो मी तुम्हाला. तो नेहमी अर्थच्या सेंटरकडे लागतो. याचं इक्वेशन सांगा. कोणता फोर्स मोठा असेल? एनबीए. एनबीए मायनस एनबीसी. याचा मास 3. कॉमन ऍक्सेलरेशन ए. कळलं? याचं सांगा. सर फक्त एनसीबी आहे. एनसीबी म्हणजेच एनबीसी. हा, पेअर तर तीच आहे ना. ऍक्शन रिॲक्शन पेअर आहे. मास 2, ऍक्सेलरेशन ए. आताच आपण मागच्या क्वेश्चन मध्ये केलं होतं. कॅन यू सी? एनबीए, एनएबी, एनबीसी, एनसीबी प्लस मायनस कॅन्सल. ऑल आर इंटरनल फोर्सेस.
अगेन वी गॉट द सेम थिंग. मग आपल्याकडे कोणाला 60 सगळ्या मासेसला ऍड करा. 15 ए. मी म्हणलं ना न्यूमेरिकल व्हॅल्यूज येतात. ऍक्सेलरेशन 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा मागे मोठा मोठा फॉर्म्युला दिसत होता. M1 M2 M3. नंबर्स आले की ते सोपं वाटलं. झालं काम. म्हणजे नंबर्स आले की थोडा फील येते, हा सोपा प्रश्न आहे. आता तुम्ही तेच बघा ना, हे सगळं पाहिल्यावर किती भीती वाटते, किती मोठे फॉर्म्युले पाठ करायला आपण. नाही, हे अंडरस्टँडिंग साठी आहे. हे जनरलाइज आहे. तुम्हाला इक्वेशन बनवायचा कॉन्सेप्ट शिकवलेला आहे. NLM कसा लावतात. आता ऍक्च्युली आपण त्याला एका एक्झाम्पल मध्ये चेक करतोय. फक्त मी स्ट्रिंगच्या ऐवजी काय घेतलं, नॉर्मल. स्ट्रिंग असो नॉर्मल असो, हे सगळे कोण आहेत, इंटरनल फोर्सेस आहेत. ऍज अ सिस्टीम 3 ब्लॉकला धरून एकच मोठा ब्लॉक अज्युम करा ना, तर मधल्या फोर्सचा काय रोल राहिला. नाही, कॉमन सेन्सची गोष्ट आहे, ते तर कॅन्सलच होणार. पण ते काढा म्हणल्यामुळे आपल्याला हे ठेवावं लागतं इक्वेशन म्हणून. बताव, हे कॉमन ऍक्सिलरेशन हे वरचं कळलं. 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे एंटायर बॉडी पुढे जात आहे त्या ऍक्सिलरेशन. हे तिघं एकसारखं पुढे जात आहेत. ओके. आता मला काढायचंय नॉर्मल्स. बघा, थर्ड केस. फाइंड ऑल नॉर्मल फोर्सेस. ऑल नॉर्मल म्हणजे कोणते? सर ऍक्च्युली दोनच काढायचे. NBC NBA दोनच काढायचेत ना. अरे बाबा, हे कॅन्सल केल्याचा अर्थ काय, तो एकच फोर्स आहे आणि हा पण कुठला तरी एकच आहे. तर पेअर वाईज कॅन्सल करतोय आपण. तर आपण असं लक्षात ठेवूया की एक इक्वेशन काय होईल, NBC इज 2A. समजलं. NBC काढायचं आहे 2. ऍक्सिलरेशन तर 4 आहे ना, इथे काढलेलंच आहे आपण. तर नॉर्मल रिॲक्शन कोणती पण असो, NBC किंवा NCB सेम आहे ना, ऍक्शन रिॲक्शन पेअर आहे. इक्वल इन मॅग्निट्यूड. तर मॅग्निट्यूड किती आलं, 8 न्यूटन. बाबा नॉर्मल इज अ फोर्स, त्याच्यामुळे तो न्यूटनच युनिट असेल. आता सांगा, NBA आला तर इथं वापरू शकतो का मी? दुसरा काढायचा ना मला. फ्रॉम इक्वेशन, चला NBA इथूनही काढू शकतो. इथूनही काढू शकता ना, काही अडचण नाही. बघा इथे सेपरेट आहे, इथे सेपरेट आहे. तर इक्वेशन 1 वरून काढा. इथं कोण येतं बघा, 60 मायनस NAB इज 10A. ह्याला इकडे काढा, इकडे 60 मायनस 10A इज NAB. तर सांगा NAB किती झाला, 60 मायनस 10 इंटू 4. तर इथला फोर्स किती येईल, 20 न्यूटन. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट बघा बेटा, इथला नॉर्मल या नॉर्मल पेक्षा जास्त आहे. खूप जास्त आहे का, मास जास्त आहे. 10 किलो आणि 2 किलो. 2 किलोवर लागणारा फोर्स मासमुळे कमीच असेल. मला माऊसला ढकलायचं तर कमी फोर्स लागेल, टेबलला ढकलायचं तर जास्त लागेल की नाही. मास जास्त आहे तिचं, याचं कमी आहे. म्हणून बघा हे 8 न्यूटन आहे ते 20 न्यूटन. तर टेन्शन घ्यायचं ना, एवढा फरक कसा आला. फिजिक्स चालू आहे, मॅथ्स नाही. तिथं डोक्याला ताण द्यायचा, अरे मास हे किती मोठा आहे, त्याचा विचार कराल की नाही. क्लिअर. बघा आपण ऍक्सिलरेशनच्या सगळ्या कॉन्सेप्ट शिकत आहोत ऍट अ टाइम. बरं, ऍज अ सिस्टीम घेऊन फक्त फायदा काय झाला असता, ऍक्सेलरेशन डायरेक्ट आलं असतं. समजलं. ते कुठून आलं असतं, बाय धिस फॉर्म ऍक्सेलरेशन आलं असतं. ओके, नेक्स्ट पार्ट. आता याच्यामध्ये एक फार चांगला प्रकार असतो. एक स्पेशल एक्झाम्पल आहे, मी घेतो. लक्षात ठेवा सगळ्यांनी. एक असं समजा की ही एक दोरी आहे.
आपण याला असं नाही, असं शिकूया. एक रोप आहे, रोप. आता बघा, दिस इज नॉट ब्लॉक सिस्टीम, इट्स अ रोप. असं तुम्ही समजून चला. हा जो रोप आहे, या पद्धतीचा, या रोप मध्ये मी काय करतोय, या रोपला ओढतोय. या डायरेक्शन मध्ये एक फोर्स आहे आणि इकडे या डायरेक्शन मध्ये फोर्स आहे. आता तुम्ही इमॅजिन करा गोष्टी. हा, इकडे लावला मी फोर्स F1 इकडच्या डायरेक्शनला, आणि इकडे F2, आणि मी इथं अज्युम केलं की फोर्स F1 इज ग्रेटर दॅन F2. तर सांगा ऍक्सेलरेशन कुठं राहील? नेट ऍक्सेलरेशन ती दोरी तिकडे ओढल्या जाईल ना, जिकडे फोर्स जास्त आहे तिकडे. म्हणजे याचा ऍक्च्युअल ऍक्सेलरेशन इकडे आहे, पूर्ण याचं ऍक्सेलरेशन इकडे आहे. बट इट इज नॉट अ ब्लॉक सिस्टीम. डिस्क्रीट बॉडी आहे का? एक ब्लॉक, दुसरा ब्लॉक, तिसरा ब्लॉक, असं नाही. हे तर सलग एकच क्वांटिटी आहे. तर एक क्वांटिटी आहे, तर याच्यावर इन्फायनाईट पॉइंट्स आहेत ना. तर ही जर ऍज अ सिस्टीम ए म्हणून पुढे जात असेल, त्याच्यामधल्या प्रत्येक पॉइंट मध्ये एक टेन्शन क्रिएट होईल की नाही? दोरी ओढताय म्हणजे काय होतंय, मधल्या पार्टिकल्सवर एक टेन्शन लागते की नाही? तर या क्वेश्चनची ब्युटी आता इथे आहे, की हा जो पूर्ण क्वेश्चन आपण पाहतोय, ही पूर्ण ही रोप आहे. या रोपच्या मध्ये मी इथे कुठेतरी एक पॉइंट मानतो पी. जेई मेन्सचा हा PYQ आहे, हा आलेला क्वेश्चन आहे. समजून घ्या, इट्स अ PYQ. आय थिंक हा 2021 मध्ये आलेला आहे. चांगला क्वेश्चन आहे. काय म्हणतो बघा, ऍज अ सिस्टीम समजून घ्या सगळं. तर हा जो आहे युनिफॉर्म रोप आहे. इथे तुम्ही आता एक नवीन गोष्ट शिकणार आज, मास डेन्सिटी. मास डेन्सिटी एक शिकणार. आता मी जी ही डेन्सिटी शिकवतोय, ही एंटायर फिजिक्स मध्ये 12वी संपेपर्यंत हेल्प करेल तुम्हाला. डेन्सिटी, लिनियर डेन्सिटी, एरियल डेन्सिटी आणि व्हॉल्युमेट्रिक डेन्सिटी, तीन टाईपच्या डेन्सिटीज काढता आल्या पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी आपण यूज करतो युनिटरी मेथड, मॅथ्स मध्ये वापरतो. लहानपणी शिकत होतात ना, कॉस्ट ऑफ वन पेन इज 10 रुपीज, देन व्हॉट इज द कॉस्ट ऑफ सच 100 पेन्स. युनिटरी मेथड, एकावरून अनेकाची किंमत काढणे. कळलं काय काय दिलंय? तर क्वेश्चन आहे, फाइंड ऍक्सेलरेशन ऑफ रो. पहिला क्वेश्चन, फोर्स कुठं लागलेत काय नाही सांगितलंय मी तुम्हाला. तुम्ही जर याला रिअल लाईफ मध्ये इमॅजिन करायला शिकलात, मी रोपला कुठं ओढतोय, तो रोप कुठे जाताना दिसतोय, इकडून एक मित्र ओढतोय दोरी, इकडून एक ओढतोय, बघा दोघं ओढतायत, पण इकडच्या मित्रानं ओढलेलं जास्त आहे याच्यापेक्षा, तर हा रोप पुढे जाईल की नाही असा. तर तो त्याचा ऍक्सेलरेशन आहे. बघा मी हे वर काढलं, ऍक्सेलरेशन इकडे, बिकॉज F1 इज ग्रेटर दॅन F2. In this case, we have to find acceleration of rope, and next find tension at point P. This is the main part of this question. जेई मेन्सने तुम्हाला याच्यात एक खास गोष्ट इथे विचारली. आता इथे थ्रू आउट टेन्शन सेम नाहीये. तुम्ही लक्षात घ्या, टेन्शन जे असते एखाद्या बॉडीवरचं, कंटिन्युअस बॉडीमध्ये एखाद्या पॉइंटवरचं जे टेन्शन असतं, ते कशावर डिपेंड असतं? तो पॉइंट त्या पूर्ण बॉडीमध्ये नेमका कुठे सिच्युएटेड आहे. अरे बाबा, याची एक टोटल लेंथ असेल की नाही, काहीतरी एल लेंथ, याची एक लेंथ असेल.
तर बघा इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे, इथे एक पॉईंट आहे, इथे असे इन्फायनाईट पॉईंट्स आहेत. त्या प्रत्येक पॉईंटचं या एंड पासून आणि या एंड पासून वेगवेगळं डिस्टन्स आहे ना. तर जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय करता F1, इमॅजिन करा जेईई मेन्सच्या क्वेश्चन मध्ये थिंकिंग चांगली पाहिजे. हा क्वेश्चन तुम्ही पुढे बघा, इकडे फोर्स लावलात, ऑब्व्हियसली बघा बरं, इथे जो पॉइंट असेल त्याच्यावर जास्त टेन्शन लागेल ना. तो जवळ आहे ना. पण इथल्या टेन्शनपेक्षा इथलं टेन्शन काय होईल? थोडंसं वेगळं होईल. या फोर्समुळे लागणार. थ्रूआउट टेन्शन सेम नाहीये. हे सगळ्यात मेन असते कंटिन्युअस बॉडीमध्ये. सो हिअर टेन्शन डज नॉट वर्क ॲज इंटरनल फोर्स. इथं इंटरनल फोर्स म्हणून तो कॅन्सल होत नाही. इथं प्रत्येक पॉइंटवर तो वेगवेगळा येतो. हा याचा खास पार्ट आहे. आता तुम्हाला पॉइंट पी जवळचं टेन्शन काढायचंय. पहिलं काम तर मला खूप सोपं वाटतं. फर्स्ट पार्ट सांगा, आज आपलं कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पण जोरदार क्वेश्चन आहेत. मला सांगा, ऍक्सेलरेशन काढण्यासाठी मला काय करायचंय? फर्स्ट पार्ट घ्या. एफ नेट इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे. मी ऍक्सेलरेशन काढतोय रोपचं. शब्दांकडे लक्ष द्या. रोपचं काढतोय. मी ऍक्सेलरेशन पॉइंट पीचं विचारलं का? नाही. रोपचं विचारलं. तर पूर्ण रोप काय? एक सिस्टीम आहे. एक सिस्टीम आहे. तर पूर्ण रोप एकत्रच पुढे जाईल ना. का असं व्हायला की याचा हा पॉइंट फास्ट चाललाय आणि हा हळू चाललाय, तर रोप तर तुटून जाईल ना. एखादी दोरी तुटते केव्हा? जेव्हा टेन्शन अनडिस्ट्रीब्युट म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत नाही. फोर्स एका पार्टला जास्त लागतो, इकडे कमी लागतो, तेव्हा ते गॅपमुळे तुटून जाते. एखादी दोरी, रबर बँड तुटण्याचे काय रिझन्स आहेत? तुम्ही मधले फोर्सेस त्यांचे बॉन्ड तोडताय. टेन्शन, कारण त्याच्यामध्ये जे टेन्शन आहे त्याला एक लिमिटिंग व्हॅल्यू असते. एखादी गोष्ट ताणल्या जाते म्हणजे किती ताणल्या जाणार? लिमिट आहे की नाही? का रबर घेतला, इथून ओढला, इकडून ओढला, एक एंड ऑस्ट्रेलियाला, एक आफ्रिकेला, असं तर होणार नाही. ते लगेच तुटून जाईल. कारण त्या टेन्शनची एक लिमिट असते. तसंच इथं. आता मला सांगा, ॲज अ सिस्टीम काढाल तर हा प्रश्न खूप सोपा आहे. ॲक्सेलरेशन काय असते? एफ नेट बाय मास. अब मुझे बोलो, एफ नेट कोणता आहे? कोणता फोर्स मोठा आहे? F1 मोठा आहे F2 पेक्षा. सो धिस पोर्शन इज नॉट ॲज डिफिकल्ट ॲज वी थिंक. F1 मायनस F2 आणि टोटल मास M. ओके सर. जेईई मेन्स असं काही विचारते का? मेन क्वेश्चन तर हा आहे. हा नाही, हे तर लहान लेकरू सांगल. 50 मिनिट शिकल्यानंतर तेवढं ते येते. आता मला सांगा, हाऊ विल यू थिंक ऑन धिस पार्ट? हा जो पॉइंट पी आहे त्याचा काहीतरी मास असेल ना. त्या हा पार्ट बघा, हा पी, गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या. हा पी जेवढ्या भागात बसलाय, एवढ्या इथं, इथं त्या रोपचं काही ना काही मास असेल की नाही? तर तुम्ही म्हणू शकता का हे मास म्हणजे पूर्ण रोपचा मास आहे? एका पॉइंटचा मास म्हणजे पूर्ण याचा मास होईल का? नाही होणार. का नाही होणार? अरे, तो तर त्याचा एक छोटासा तुकडा आहे, जिथं तो पॉइंट आहे. पूर्ण रोपला जर मी कट केलं कुठून तरी, एखाद्या त्याचा असा तुकडा बाहेर काढला, तर याचा मास आणि याचा मास जर वेइंग मशीनवर ठेवलं तर सेम येईल का? नाही येणार. याचा अर्थ इथे जे मास आहे हे सेम नाही ॲज कम्पेअर टू रोप्स मास. तर आपण ह्याला डायरेक्ट घेऊ शकत नाही. हा क्वेश्चन क्रिटिकली समजून घ्या. हे रोपवाले आणि रॉडवाले क्वेश्चन्स खूप येतात. रोपलाच पुढे चालून रॉडमध्ये कन्व्हर्ट करतील. ठीक आहे. जेव्हा रोप, रॉड या कंटिन्युअस बॉडीज असतात, कंटिन्युअस, नॉट लाईक द ब्लॉक्स, सेपरेट ब्लॉक्स नाहीत. देन वी यूज अ कॉन्सेप्ट ऑफ मास डेन्सिटी. या प्रश्नाचा मेन मुद्दा कोणी सांगा? मास डेन्सिटी. तर आपण सेकंड पार्ट साठी आधी काढूया मास डेन्सिटी. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता मास डेन्सिटी काढायला शिका. 5 स्टार कसं काढणार? विचार करा. मी तुम्हाला एक मेथड शिकवतो नेहमीसाठी. नीट बघा. मला जर पॉइंट पी जवळचा मास काढायचे, त्याच्यासाठी मी काय करतो? आधी पाहतो
हा पॉइंट पी किती दूर आहे, है की नाही? किती दूर आहे? तर मी एक काम करतो. तुम्ही थोडंसं एक लॉजिक लावा. नेट फोर्स कोणत्या डायरेक्शनला आहे? F1 ला. तर या P वरचं जे टेन्शन आहे, ते या पॉइंटपेक्षा या पॉइंटशी जास्त रिलेटेड आहे. हा पुढे पाठवतोय. तर मी एक काम करतो, इथून इथपर्यंत या पॉइंटचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो. हेच तर मेन आहे. हा पॉइंट किती दूर आहे या फोर्स पासून? मी आता थोड्या वेळापूर्वी काय बोलू लागलो? हेच बोलू लागलो की नाही? प्रत्येक पॉइंटचा जर डिस्टन्स चेंज होत असेल, तर त्याचा मास डेन्सिटी चेंज होईल. मास डेन्सिटी बदलली, त्याच्यावरचं ऍक्सिलरेशन, त्याचा फोर्स सगळं चेंज होणार आहे. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला ह्याचं डिस्टन्स आधी कॅल्क्युलेट करावं लागेल. सर हे कसं करतात? माहित नाही. एक्स माना. एक्स माना. याचं डिस्टन्स या पॉइंट पासून या पॉइंटचं डिस्टन्स किती माना? एक्स मीटरमध्ये. ओके, स्टँडर्ड युनिट. आता मला सांगा, नीट बघा, ह्याची लेंथ एक्स आहे. ऑब्व्हियसली इफ यू वॉन्ट टू फाइंड दिस आन्सर, कधी कधी तुमच्या डोक्यात येऊ शकते, यायला पाहिजे, यायला पाहिजे. सर या पॉइंटचं डिस्टन्स तुम्ही या फोर्स पासून घेतलं, इथून घेतलं तर काय होईल? यू विल गेट सेम आन्सर. तर याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, आन्सर सेम येणार. समजलं? आन्सर सेम येणार. सो यू कॅन फाइंड आन्सर टेकिंग एनी लेंथ. मी त्यातल्या त्यात प्रिफर काय करतो? एफ नेट जिकडे तिथली लेंथ घेत चला. हे टिप्स आहेत. नाही, नाही. व्हेरी गुड क्वेश्चन. हा जर सेंटरमध्ये असता तर हे डिस्टन्स x/2 झाला असतं. पॉइंट मध्ये असता, मिड पॉइंट असता तर काय झालं असतं? टोटल लेंथच्या हाफ. मी असं कुठेही म्हटलेलं नाही, मी जनरल केस शिकवायलो. मिड पॉइंट इज द स्पेशल केस. जनरल केस काय, हा पॉइंट कुठे राहील ना, म्हणून तर एक्स मानलं. एक्सचा अर्थच व्हेरिएबल आहे, कुठेही राहील. मग सांगा बरं, हे डिस्टन्स किती असेल? टोटल लेंथ किती आहे? एल. ऐक, x2 दुसरा व्हेरिएबल क्रिएट करतेस तू. मी तुम्हाला नेहमी मॅथ्स मध्ये एक गोष्ट सांगतोय, 10वी पासून आठवत असेल तर, जेवढे कमी व्हेरिएबल तेवढं चांगलं. आठवते? तू जर ह्याला x1 म्हणलं, या डिस्टन्सला x2 म्हटलं, रोपचं टोटल डिस्टन्स एल आहे. अरे तीन तीन व्हेरिएबल क्रिएट करायचे तू. 3 व्हेरिएबल 3 इक्वेशन लागतील सॉल्व्ह करायला. तर याच्यासाठी एकच व्हेरिएबल घ्या एक्स, आणि एक कोणता आहे? एल. तर हे तर एल मायनस एक्स होईल ना. बस झालं. आता मी दोनच व्हेरिएबल सोबत डील करणार, एल आणि एक्स. दोन व्हेरिएबल दोन इक्वेशन शिकलो आम्ही 10वीला. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. कधी मॅथ्स मध्ये एका गोष्टीवर प्रॉपर लक्ष द्यायचं, मिनिमम नंबर ऑफ व्हेरिएबल्स मेंटेन करायचे. म्हणायला काय, x1 x2 x3 पूर्ण एबीसीडी आपली आहे. 25 व्हेरिएबल क्रिएट, 26 व्हेरिएबल करून 26 इक्वेशन सॉल्व्ह करता. आईन्स्टाईनच्या फॅमिलीतले का पण? तेवढं सोपं नाहीये. तर सिंपल लॉजिक वापरा. तुम्ही पीचं डिस्टन्स F1 पासून घ्या, F2 पासून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. प्रिफर करतो नेट फोर्स जिकडे तिकडून डिस्टन्स घेत जा. कॅल्क्युलेशन इझी असते थोडंसं. आता माझा मूळ प्रश्न. मला जर याचं टेन्शन काढायचं म्हणजे फोर्स काढायचा आहे, नीट बघा. तर फोर्स काय असते बेटा? मास इंटू ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन तर आहे माझ्याकडे. हे बघा, हे ऍक्सिलरेशन आहे की नाही? अरे सिस्टीमचं ऍक्सिलरेशन आहे ना. हा पॉइंट सुद्धा याच ऍक्सिलरेशन पुढे जाईल की नाही? ऍक्सिलरेशन इज नॉट इम्पॉर्टंट ऍट सच. इथे कोण महत्वाचं आहे? मास. या पॉइंट पीचा मास म्हणजे काय? रोपचा मास आहे का? तर मला हे मास डायरेक्ट एम ठेवता येईल का? दॅट इज द पॉइंट ऑफ दिस क्वेश्चन. तर तुम्हाला याचं त्या पॉइंटचं मास काढायचंय, तिथलं मास काढायचंय. एक्स डिस्टन्सवर किती मास आहे रोपचं, तर यालाच आपण नाव काय दिलेलं आहे? मास डेन्सिटी. बरं, ही मास डेन्सिटी जी आहे, मी अलोंग अ लाईन काढतोय. एरियाची काढतोय का पूर्ण? नाही, त्या लाईनवर आहे तो मास. तर जेव्हा मी लाईनवरचं मास काढतो, एका एरियाचं नाही, मी त्याचा क्रॉस सेक्शन एरिया घेत नाहीये, मी लेंथ घेतोय, तर ह्याला नाव असते लिनियर मास डेन्सिटी. ऐका बेटा,
मास डेन्सिटी किंवा डेन्सिटी 3 टाइपची असते. आपण फिजिक्समध्ये शिकतो. लिनियर डेन्सिटी, एरियल डेन्सिटी, व्हॉल्यूम डेन्सिटी. पुढे आपण फ्लुइड मेकॅनिक्स शिकणार. फ्लुइड्समध्ये मी तुम्हाला या सगळ्या डेन्सिटी शिकवणार. फ्लुइडमध्ये पुन्हा सॉलिडच्या मेकॅनिक्समध्ये जिथे आपण हुक्स लॉ वगैरे लावणार, स्ट्रेस, स्ट्रेन या गोष्टी शिकणार. तिथे मी तुम्हाला या डेन्सिटी शिकवणार सगळ्या टाईपच्या. फ्लुइडमध्ये तर व्हॉल्यूम लागतं आणि क्रॉस सेक्शन एरिया. लेंथ नसते. त्या लेंथला काय अर्थ नाहीये. पाण्यामध्ये कोणती लेंथ घेता? फ्लुइड आहे. आता बघा, तर मला हे मास कॅल्क्युलेट करायचंय. आज NLM भारी वाटेल की नाही? आता बघा, मास डेन्सिटी कशी काढता येईल? त्याची टेक्निक शिकवतो. टेक्निक. पूर्ण लेंथ किती होती? L युनिटरी मेथड. तेव्हा मास किती होतं? M. पूर्ण लेंथचं मास किती आहे? टोटल मास. टोटल मास. व्हेरी गुड. मग मला काय करावं लागेल? जर लेंथ 1 करायची असेल, तर मला L ने डिवाइड करावं लागेल. अरे बाबा, पूर्ण लेंथ L मीटर. L मीटर मध्ये M मास. 1 मीटर मध्ये किती? L ने डिवाइड करा. 1 केव्हा बनेल? डिवायडिंग बोथ बाय L. तर 1 करायचंय तर M बाय L होईल. दोन्हीकडे L ने डिवाइड करताल की नाही? पण मला 1 मीटरचं काढायचं का? मला तर x मीटरचं काढायचंय. त्याला x ने मीटर करा. तर x मध्ये किती येईल? M बाय x. तर हे आहे या पॉइंटचं मास. mx अपॉन L. तर याला म्हणतात लिनियर मास डेन्सिटी. कसं काढता? मी जर तुम्हाला एरियल मास विचारलं असतं, तर तुम्ही काय केलं असतं? सर टोटल एरियामध्ये मास M. 1 मीटर स्क्वेअर एरियामध्ये M बाय A. x मीटर स्क्वेअर मध्ये mx बाय A. झालं. आता तर पाठच झालं. आता सांगा, पूर्ण व्हॉल्यूम मध्ये मास 1 मीटर क्यूब मध्ये आणि x मीटर क्यूब मध्ये. आता कळलं? 3 केल्यावर तर कळलं पाहिजे. आता सगळेच व्हॉल्यूम तुम्हाला सगळ्याच टाईपचे मास डेन्सिटी शिकवले आता. ही आहे युनिटरी मेथड. याला युनिटरी मेथड. मी काय केलं बघा. पूर्ण वरून आधी 1 काढला. बघा 1 ची व्हॅल्यू काढली. मेनी टू 1 आलो आम्ही. पुन्हा 1 टू मेनी आलो की नाही? यालाच म्हणतात युनिटरी मेथड. सर हे आम्ही आधी शिकलोय का लाईफमध्ये? हेच जास्त शिकलोय. मी आता दिलेलं एक्झाम्पल. बघा, मी जर तुम्हाला असा प्रश्न दिला असता, एक 4थी-5वीच्या स्टुडंटला, ज्याला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन येते, त्याला जर मी क्वेश्चन विचारला असता, 100 पेन्सची प्राइस ₹2000 आहे समजा. तर 70 पेन्सची प्राइस किती? तर तुम्ही आधी एका पेनची प्राइस काढली असती की नाही? सर म्हणजे तुम्ही काढली असती एका पेनची प्राइस ₹200. पार्कर कंपनीचा चांगला पेन असेल, असं समजा. एकाची काढली. माझ्या 70ची काढण्यासाठी तुम्ही याला मल्टिप्लाय केलं असतं ना. लागला का दिमाग? तुम्ही तेच केलंय ना. बघा आधी एकाचं काढलं आणि मग एक्सचं काढलं. तेच केलंय ना मी. नवीन काही शिकत नाहीयेत तुम्ही. त्याला फक्त अल्जेब्रात पाहताय आता. नवीन काहीच नाहीये. आता माझ्यासाठी सगळ्यात मेन गोष्ट कोणती आली? मला जर याच्यावरचा टेन्शन काढायचा आहे, टेन्शन इज अ फोर्स. तर मला काय करावं लागलं असतं? हे सांगतो मी तुम्हाला. बरं, याच्यावर नेट फोर्स आहे. कोणता आहे? याच्यावरचा नेट फोर्स कोण आहे? सर इकडे F1 आणि याचं लागणारं टेन्शन इकडे. टेन्शन कुठं असते? अवे फ्रॉम द पॉइंट. इकडे चाललाय तर ह्याचं टेन्शन इकडे येईल ना. या पार्टमध्ये येईल ना टेन्शन. लक्षात घ्या. या पॉइंटचं टेन्शन इकडे राहील का? मी जर हा फोर्स कन्सिडर करत असेल, तर याचं टेन्शन कुठं जाईल? इकडे. ऑपोजिट डायरेक्शन मध्ये टेन्शन लागेल. तर मला मास तर समजलं सर. या पॉइंटचं मास किती आलं? mx बाय L. समजलं? मास आलं. माझा मेन फॉर्म्युला आहे. F नेट इज इक्वल टू मास इंटू ऍक्सिलरेशन. F नेट कोण आहे? पुढे नेणारा फोर्स F1 मायनस टी. पुढे चाललंय ना, मी या फोर्सला कन्सिडर करतोय. बघा या फोर्सला केलं असतं तर टी मायनस F2 केलं असतं. कळायली की नाही?
या फोर्सला म्हणजे आणि तुम्ही मास डेन्सिटी किती काढली असती एल मायनस एक्स इथं एक्स घेऊन केले की नाही इथं मास डेन्सिटी किती आली असती टोटल मास इंटू लेंथ डिवायडेड बाय एल आणि हे इक्वेशन कसं बनलं असतं टी मायनस एफ टू बनलं असतं आन्सर सेमच आलं असतं म्हणून तुम्ही कुठल्याही एका पॉइंट पासून घ्यायला शिका आता बघा या क्वेश्चनला आपण किती डीप मध्ये समजून घेतोय कारण एक जेई मेन्सचा क्वेश्चन करण्यासाठी खूप थिंकिंग लागते तर सांगा एवढ्याचा मास किती आहे इथे लिहिले एम एक्स बाय एल इंटू ए सर ऍक्सेलरेशन आहे ना ऍक्सेलरेशन पण आहे मला काढायचं काय टी टी काढायचं तर टीला इकडे पाठवा आणि याला इकडे आणा तर मला लक्षात येते टी काय होते बघा F1 माइनस mx अपॉन एल इंटू ए अब मुझे बताओ टी क्या बनेगा सर टी इज इक्वल टू F1 माइनस एम एक्स खाली काय घेतला एल इंटू कोण आहे ए हा ए ना ए कोण आहे बघा F1 माइनस F2 अपॉन एम तर या एम ला इथं घ्या आता कळलं का इथे कॅन्सल होते इथे कॅन्सल का होते हा एक सेपरेट नंबर आहे ना तर हे दोन कॅन्सल होतील यम यम इथे कॅन्सल होईल हा यम कुठून आला कळला की नाही या एचा हा पार्ट येतो ठीक आहे समजून घ्या जी गोष्ट कळली नाही मला डायरेक्ट विचारा चला टी काय होईल F1 मायनस हा मायनस एक्स इंटू F1 मायनस मायनस प्लस वाटल्यास एक काम करा हे मायनस ठेवा काय काय उरलं ते इथे लिहा यायले का लक्षात आता क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे तुमचं कुठं चुकणार नाही एल F1 एक्स इंटू F1 मायनस F2 बाय एल एलसीएम घेतला इथे नंबर्स असतात तेव्हा हे कॅल्क्युलेशन सोपं असते आता नंबर्स नाहीत म्हणून तुम्हाला ते मोठं वाटेल सांगा काय काय व्हायले एल F1 हा मायनस मायनस डिवायडेड बाय एल दिस इज द रिक्वायर्ड टेन्शन त्या पॉइंटचं टेन्शन आहे पी पॉइंटचं टेन्शन आहे ते दिस इज द पार्ट दॅट वी हॅव लर्न टुडे and let's sum up this here